Hello everyone, my name is Ravi and welcome to the another video. In that particular video, we can discuss about the structure of Plasmodium vivax. What type of the structure of Plasmodium vivax shows. त्याच्या आधी मी सांगू इच्छितो की प्लाझ्मोडियम वायवेक्स इज डायमॉर्फिक इन नेचर. डायमॉर्फिक म्हणजे काय? प्लाझ्मोडियम वायवेक्स इज डायमॉर्फिक in nature. Dimorphic. What is meant by dimorphic form? The organism असा ऑर्गॅनिझम जो नेचरमध्ये एकच ऑर्गॅनिझम जर दोन फॉर्ममध्ये अवेलेबल असेल, एक ऑर्गॅनिझम तर दोन फॉर्ममध्ये अवेलेबल असेल, तर अशा ऑर्गॅनिझमला डायमॉर्फिक ऑर्गॅनिझम्स म्हटलं जाते. अँड प्लाझ्मोडियम इज ऑल्सो डायमॉर्फिक इन नेचर विच शोज द टू फॉर्म. द फर्स्ट फॉर्म इज sporozoite. The first form is sporozoite form, and the other is second is trophozoite. Sporozoite. What is sporozoite? Sporozoite is the infective stage of Plasmodium vivax. Infective stage, and the trophozoite is the feeding or mature stage. Infective stage, sporozoite is infective stage and the trophozoite is feeding or mature stage which feed the RBCs. स्पोरोझाइट इन्फेक्टिव्ह स्टेज का बरं आहे? ज्या वेळेस एखादा मॉस्किटो ह्युमन्सला बाईट करतो त्यावेळेस तो सलायवा रिलीज करते. सलायवा कशासाठी रिलीज करतात की जर समजा ब्लड क्लॉट नाही झाला पाहिजे म्हणून सलायवा, म्हणजे जिथं पण आपल्याला जखम होते तिथं आपण पाहतो की ब्लड क्लॉटिंग होते, त्याला कोॲग्युलंट म्हणतात. पण हे कोॲग्युलंट नाही म्हणजे व्हायला नाही पाहिजे म्हणून ब्लडच्या सलायवामध्ये अँटी कोॲग्युलंट रिजन्स प्रेझेंट असतात. म्हणून सर्वात आधी फिमेल ॲनाफिलोस मॉस्किटो सलायवा स्किनवरती रिलीज करते. स्किनमध्ये म्हणजे ज्यावेळेस ते बाईट करतो त्यावेळेस सलायवा रिलीज करतो, नंतर ब्लड सर्कल चालला जातो. तर जे सलायवा रिलीज होतात तर त्या सलायवामध्ये स्पोरोझाइट्स प्रेझेंट असतात आणि स्पोरोझाइट्स ब्लड स्ट्रीममध्ये एंटर झाल्यानंतर अर्ध्या तासात 30 मिनिट्समध्ये पूर्णच्या पूर्ण लिव्हरमध्ये जातात आणि लिव्हरला डॅमेज करण्याची प्रक्रिया चालू ठेवतात. यांची एक पूर्ण लाईफ सायकल आहे की कशा प्रकारे हे रिप्रोड्यूस होतात आणि कशा प्रकारे म्हणजे रिप्रोड्यूस होतात आणि त्यानंतर कशा प्रकारे स्वतःची म्हणजे जिवंत राहण्यासाठी कशी प्रोसिजर फॉलो करतात. तर हे पूर्ण लाईफ सायकल आपण ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार. तर परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी. सो इन्फेक्टिव्ह स्टेज, म्हणून याला इन्फेक्टिव्ह स्टेज, कारण की हे लिव्हरमध्ये जाऊन लिव्हरला इन्फेक्ट करतात म्हणून याला इन्फेक्टिव्ह स्टेज असं म्हटलं जाते. त्यानंतर ट्रोफोझाइट फिडिंग और मेच्युअर स्टेज, हे तर लिव्हरमध्ये असतात. पण जे पण ट्रोफोझाइट इज द मेच्युअर और फिडिंग स्टेज, म्हणजे फक्त यांना खायचं काम राहते, दुसरं काहीच नाही. स्वतः वाढायचं, स्वतः खात राहायचं, नंतर रिप्रोड्यूस करायचं, आणखी रिप्रोडक्शन करून आणखीन त्यांच्यासारखी स्पोरोझाइट अँड ट्रोफोझाइट तयार करायला पाहिजे. म्हणून इट्स मेच्युअर स्टेज अँड फिडिंग स्टेज. देन वी विल डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ स्पोरोझाइट अँड ट्रोफोझाइट. यांचे दोघांचे स्ट्रक्चर्स कशा प्रकारचे आहेत पाहूया आपण नंतर. फर्स्ट वी डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ स्पोरोझाइट. That is sporozoite. तीन सायंटिस्ट होते, सायंटिस्ट नाही मायक्रोबायोलॉजिस्ट होते जे ऑर्गॅनिझमचा स्टडी करत होते. जॉन हम बर्ड अँड बेकर.
जर्नहम, बर्ट अँड बेकर यांच्याजवळ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप सुद्धा होता. तिघांजवळ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप सुद्धा होता. तर या तिघांनी स्पोरोझाईटचं स्ट्रक्चर फाइंड केलं, कशा प्रकारचे स्पोरोझाईट प्रेझेंट असतात ब्लड स्ट्रीम या लिव्हरमध्ये. यांनी सांगितलं होतं की स्पोरोझाईट इज इलॉंगेटेड the solon at the middle and tapering at the both the ends. This type of structure is called as sickle shape structure. Sickle shape structure is the structure of the sporozoite is sickle shape. हे कोण सांगितलं होतं? जर्नहम, बर्ट अँड बेकर. तिघांनी सांगितल्याप्रमाणे द लेंथ ऑफ द स्पोरोझाइट इज 11 to 12 मायक्रॉन इन लेंथ and 0.5 to 1 मायक्रॉन विड्थ. मी जेवढा ड्रॉ केला व्हाईट बोर्डवरती तेवढा नाही. तुम्ही स्वतःच विचार करू शकता की हा स्पोरोझाइट जर फिमेल ॲनोफिलस मॉस्किटोच्या सलाव्यामध्ये थाउजंड्स ऑफ स्पोरोझाइट जर प्रेझेंट असू शकतात एका ॲनोफिलस मॉस्किटोच्या सलाव्यामध्ये, तर हा किती 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 म्हणजे किती सूक्ष्म असणार, किती मायक्रो असणार, मायक्रॉन. सो अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे सिकल शेप स्ट्रक्चर आहे ते जर्नहम, बर्ट आणि बेकर यांनी सांगितलं की स्पोरोझाइट इज अ सिकल शेप स्ट्रक्चर. देन जे पेलिकल आहे स्पोरोझाइटची, हे पेलिकल 3 लेयर्स पासून बनलेली आहे. 3 लेयर्स कशाचे? मायक्रोट्युब्युल्सचे. त्याच्या आधी पेलिकल म्हणजे काय? पेलिकल म्हणजे द आउटर कवरिंग ऑफ द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमला जे पण आउटर कवरिंग असते अशा कवरिंगला किंवा फिम, कवरिंग आणि फिम एकच, तर अशा कवरिंग और फिमला जे इलास्टिक पण असू शकते, त्यानंतर नॉन रेजिस्टन्स पण असू शकते, अशा कवरिंगला पेलिकल असं म्हटलं जाते. साधारण सोप्या भाषेत म्हटलं म्हणजे जे कवरिंग आपल्या टीथवरती प्रेझेंट आहे कॅल्शियमची, अशा कवरिंगला पेलिकल असं म्हटलं जाते. देन द पेलिकल इज मेड ऑफ three types of microtubule and 11 microtubules which are arranged longitudinally. अशा प्रकारे लॉन्जिट्युडनली पूर्ण बॉडीवरती अरेंज आहेत मायक्रोट्युब्युल्स. आणि त्या मायक्रोट्युब्युल्स पासूनच पेलिकलची लेअर तयार झालेली आहे. लेअर कोणती बी असू शकते. लेअर मेम्ब्रेनस पण असू शकते. जे लेअर त्यानंतर मेम्ब्रेनस झाल्यानंतर आणखी एक्झोस्केलेटन सुद्धा असू शकतात. जे पण लेअर ऑर्गॅनिझमवरती प्रेझेंट असणार त्या लेअरला पेलिकल असं म्हटलं जाते. मग या स्पोरोझाइटमध्ये पेलिकल हे मायक्रोट्युब्युल्स पासून बनलेले आहे. आणि देर आर 11 मायक्रोट्युब्युल्स, असे 11 मायक्रोट्युब्युल्स जे पूर्ण बॉडीवरती प्रेझेंट आहेत. आणि त्या मायक्रोट्युब्युलचे तीन म्हणजे असे 3 लेअर आणि अशा पूर्ण अरेंज आहेत 11 लेयर्स. कसं सांगू, हे एक मायक्रोट्युब्युल आहे, त्यानंतर हे, त्यानंतर हे, दिस इज अ 1 लेयर, त्यानंतर हे 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 अँड हे असं पूर्ण राऊंडेड पेलिकल. म्हणजे पर्टिक्युलर 3 टाइप्स ऑफ मायक्रोट्युब्युल्स विच आर अरेंज वन अनदर, एकावरती एक असे मायक्रोट्युब्युल अरेंज आहेत. आणि असे 11 टाइप्स ऑफ मायक्रोट्युब्युल हे राऊंडमध्ये प्रेझेंट आहेत एका सर्कलमध्ये. अशा प्रकारची लेयर तयार झालेली आहे आणि या लेयरला पेलिकल म्हटलं जाते. अशी हे पेलिकल स्पोरोझाइटवरती प्रेझेंट आहे. देन द अँटेरियर एंड ॲट वन अँटेरियर, हा किंवा तोच ॲट वन अँटेरियर एंड देर इज कप लाईक डिप्रेशन. अशा प्रकारचं डिप्रेशन आहे की जे 3 कोसेंट्रिक रिंग्स पासून बनलेलं आहे. 1, 2 and 3 कोसेंट्रिक रिंग्स. कप लाईक डिप्रेशन म्हणजे कशा प्रकारचं की एखादं माउथ आहे, माउथ म्हणजे कसं सांगू, हां दिस इज माय हँड, म्हणजे हाताच्या अंदर जे पण जागा आहे तेच कप लाईक डिप्रेशन. जस्ट कन्सिडर की याच्यामध्ये कप फसलेला आहे आणि ज्या कपच्या अंदर जे डिप्रेशन प्रेझेंट आहे त्याचं कप लाईक डिप्रेशन. आणि हे डिप्रेशन 3 कोसेंट्रिक रिंग्स पासून बनलेले आहे. ओके. आणि या कप लाईक डिप्रेशनला ॲपिकल कप असं म्हणतात. ओके, इट्स क्लिअर. देन
There is a narrow and a pair of organelle. Narrow and pair of organelle which is open into the apical cup. जे apical cup मध्ये ओपन होते. या ऑर्गेनिलला सिक्रेटरी ऑर्गेनिली असं म्हटलं जाते. सिक्रेटरी ऑर्गेनिली विच सिक्रेट द प्रोटिओलिटिक एन्झाईम. प्रोटिओलिटिक एन्झाईम्स काय होता? प्रोटिओलिटिक एन्झाईम विच फॅसिलिटेट द एंट्री ऑफ अ स्पोरोझोइट इन लिव्हर सेल्स. व्हिडिओ का बरं पॉज होत आहे काय माहिती. So proteolytic enzymes are the enzymes which facilitate the entry of a sporozoite into liver cell of the humans. जे enzymes की स्पोरोझोइटला लिव्हर सेल्समध्ये एंट्री करण्यासाठी मदत करतात. That's the proteolytic enzymes. It's a function of proteolytic enzymes and the function of secretory organelle which secrete the proteolytic enzymes which is present in the and posterior to the apical cup. Then जिथं स्पोरोझोइट हा स्वेलन असतो म्हणजे जिथं सुजलेला असतो तिथं एक वेअर इज माय पेन तिथं न्यूक्लियस प्रेझेंट असतो विच इज डबल मेम्ब्रेन. आणि या न्यूक्लियसच्या आत या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस सुद्धा प्रेझेंट असतो विच इज कंपोज ऑफ RNA पार्टिकल्स. न्यूक्लिओप्लाझम मध्ये बरेचसे RNA और प्रोटीन पार्टिकल्स प्रेझेंट असतात. अदर दॅन न्यूक्लियस देअर इज अ मायटोकॉन्ड्रिया. Mitochondria also present in the sporozoite, and the function of the mitochondria is a powerhouse of the cell which convert the glucose into the ATP. हे तो बेसिक सेल सर्वांना माहितीच राहते. देन पूर्ण सायटोप्लाझम मध्ये कॉन्व्हॉल्युटेड ट्यूब्युल्स असतात. पूर्णच्या पूर्ण सायटोप्लाझम मध्ये अदर दॅन न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, सिक्रेटरी ऑर्गेनेली द कॉन्व्हॉल्युटेड ट्यूब्युल्स आर प्रेझेंट विच इज अननोन इन फंक्शन्स. कॉन्व्हॉल्युटेड ट्यूब्युल्स आणखी कुठे प्रेझेंट असतात? आणखी प्रेझेंट असतात ह्युमनच्या किडनीजमध्ये. ह्युमनच्या किडनीमध्ये नेफ्रॉनमध्ये कॉन्व्हॉल्युटेड ट्यूब्युल्स प्रेझेंट असतात. पण हे कॉन्व्हॉल्युटेड ट्यूब्युल जे की स्पोरोझोइट्समध्ये प्रेझेंट आहेत यांचं कोणत्याच प्रकारचं फंक्शन्स नाही आहे. ओके. देन देर इज अ मायक्रोपाइल which is similar in a function of cytosol. सायटोस्ट्रोम काय आहे तर माउथ ऑफ द सेल. द माउथ ऑफ द सेल इज सायटोस्ट्रोम म्हणजे जिथून फॅगोसायटोसिस अँड पिनोसायटोसिस होतात त्याला म्हणजे ते दिस इज द माउथ ऑफ द सेल आणि ते माउथ ऑफ द सेल म्हणजे सायटोस्ट्रोमा विच इज सिमिलर इन अ फंक्शन मायक्रोपाइल. ओके. देन पूर्ण सायटोप्लाझममध्ये रायबोन्यूक्लिओ प्रोटीन्सचे पार्टिकल प्रेझेंट आहेत. रायबोन्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल्स कशासाठी असतात? प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी. रायबोन्यूक्लिओ पार्टिकल्सला RNA सुद्धा म्हणतात. देन इट्स ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द स्पोरोझोइट. देन वी विल ऑल्सो डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द ट्रोफोझोइट. व्हॉट इज द स्ट्रक्चर व्हॉट टाइप ऑफ द स्ट्रक्चर इज फॉलोड बाय ट्रोफोझोइट. सर्दी. Trophocyte. It is amoeboid in shape.
अम्युबॉइड शेप म्हणजे की राऊंडेड पण असू शकतात, कोण्या पण शेपमध्ये असू शकतात. राऊंडेड पण असू शकतात, स्पेरिकल पण असू शकतात, अमिबासारखे पण असू शकतात. ओके. ट्रायपोझॉइड इज अम्युबॉइड, सॉरी, ट्रायपोझॉइड नाही, ट्रोफोझॉइड इज अम्युबॉइड इन अ shape. It contains double membrane. This is outer membrane, and the inner membrane. Both the double membrane is called as plasma lemma. Both the membrane is called as plasma layer. And there is a depressions, many depressions. This depression is called as pinocytic vesicle. पिनोसायटिक वेसिकल्स काय आहेत? जर समजा सेलला ट्रोपोझाइट ॲक्च्युली आरबीसीज मध्ये राहतो, तर आरबीसी इज अ फ्लुइड. ओके, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. जर ट्रोपोझाइटला आरबीसी स्वतःच्या अंदर घ्यायचा आहे, रिमेंबर दॅट एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड इज आरबीसी. जर ते फ्लुइड जर स्वतःच्या आत घ्यायचं आहे, तर सर्वात म्हणजे फर्स्टली ट्रोफोझाइटच्या पिनोसाइट म्हणजे पिनोसायटिक व्हेसिकल्स काय करतात की जर समजा हे आरबीसीज आहेत आणि हा ट्रोपोझाइट आहे, तर स्वतःच्या मेम्ब्रेनला अशा प्रकारे डिप्रेस करतात आणि प्रयत्न करतात की जे पण आरबीसीज आहेत ते अशा त्या कॉन्व्होल्युटेडच्या डिप्रेशनमध्ये फसून जातील, जस्ट लाईक दॅट. अशा 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 अशा. ओके. त्यानंतर फसल्यानंतर हे स्वतःच्या लॅमेलापासून ते व्हेसिकल तोडून टाकतात आणि हे याच्यामध्ये आरबीसीज आहेत. म्हणजे की जर समजा त्यांना आरबीसीला इन्गल्फ करायचं आहे, तर ते अशा प्रकारचे एक डिप्रेशन तयार करतात आणि त्या डिप्रेशनमध्ये आरबीसीला मधात फसून एक व्हेसिकल तयार करतात आणि ते व्हेसिकल प्लाझ्मा लेमापासून म्हणजे इथून ही अशी तोडून टाकतात अशा प्रकारे अशी, आणि परत प्लाझ्मा लेमा हे जॉईन होऊन जाते. आणि या व्हेसिकल्समध्ये आरबीसीज और हिमोसाइन प्रेझेंट असते. दिस व्हेसिकल इज कॉल्ड एज food vacuole. And inside the food vacuole also double membrane, outer and inner, and inside the food vacuole there is a hemozoid. Which is toxic. आणि या हिमोझॉइन्स मध्येच आपल्याला मलेरिया कॉज होतो. हिमोझॉइन काय आहे? इट इज द डिस्पोजल ऑफ डायजेस्टेड हिमोग्लोबिन. ज्यावेळेस ट्रोफोझाइट हिमोग्लोबिनला डायजेस्ट करतात, त्यावेळेस एक हार्मफुल केमिकल, एक टॉक्सिक केमिकल रिलीज होते, दॅट्स अ हिमोझॉइन. आणि हिमोझॉइनमुळेच आपल्याला मलेरिया होतो. ओके. दिस इज अ फूड व्हॅक्यूल पिनोसायटिक व्हेसिकल्स विच इज इन फंक्शन ऑफ पिनोसायटिसिस करतात. पिनोसायटिक व्हेसिकल्स, फूड व्हॅक्यूल म्हणजे कशा प्रकारे एंगल्फ करतात ते पण पाहिला आपण ना. पिनोसायटोसिस करतात, देन फूड व्हॅक्यूल अँड एक न्यूक्लियस प्रेझेंट आहे याच्यामध्ये अशा प्रकारचा. न्यूक्लियस इज ऑल्सो डबल मेम्ब्रेन. आणि न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनला आरएनएचे पार्टिकल्स अटॅच आहेत. दिस इज न्यूक्लियस. अँड आउटर मेम्ब्रेनला आरएनएचे पार्टिकल्स अटॅच आहेत न्यूक्लियसला. न्यूक्लियसच्या आत न्यूक्लिओलस सुद्धा आहे, जो की रायबोन्यूक्लिक
प्रोटीन दॅट इज RNA पासून पूर्णच्या पूर्ण फिल झालेला आहे. दिस इज न्यूक्लिओलस. देन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज नॉट ऑल्सो वेल डेव्हलप. जे युकॅरियोटिक सेल्स आहेत त्यांच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनला अटॅच असतो. तिथं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फॉर्म होतो. त्यानंतर जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ते सुद्धा फॉर्म होतात. पण इथं या ट्रोफोसाइट म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज नॉट वेल डेव्हलप विच इज फॉर्म इन अ व्हेसिकल्स. अशा प्रकारे व्हेसिकल्समध्ये पूर्णच्या पूर्ण सायटोप्लाझममध्ये आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दॅट इज EMER व्हेसिकल्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या व्हेसिकल्स पाहायला मिळतात. ओके. त्यानंतर गॉल्गी बॉडीज. गॉल्गी बॉडीज पण व्हेसिकल फॉर्ममध्ये असतात, पण दे आर अरेंज इन अ रो. दॅट इज गॉल्गी bodies which are arranged in a row. And also जे पण प्लाझ्मा लेमाची इनर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन वरती एक ऑर्गेनेली प्रेझेंट असते विच इज सिमिलर इन अ फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणि या ऑर्गेनेलला कॉन्ट्रॅक्टाईल बॉडी असं म्हणतात. विच इज सिमिलर इन अ फंक्शन विच शो द फंक्शन ऑफ मेसोडर्म.